कोटी क्विंटल हा असणारा कापूस होतो महाराष्ट्रामध्ये. आम्ही असताना त्या ठिकाणी प्रपोजल असं करतोय किंवा उद्या सत्तेमध्ये आलो तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला असणारा 500 रुपये प्रति क्विंटल हे पणन महासंघ असताना बोनस म्हणून दिल्या जात होतं महाराष्ट्र शासनाच्या वतीने. तीच पद्धत इथे असताना पुन्हा त्या ठिकाणी सुरुवात शासनाने करावी. शासनाने नाही केली तर उद्या आम्ही सत्तेमध्ये आलो तर ते आम्ही असताना करणार आहोत. बोजा आपण जर बघितला की महाराष्ट्र शासनाच्या बजेटवरती बोजा किती पडेल हा जर आपण विचार केला तर हा बोजा 6000 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी जातोय. सस्टेन करणं माझ्या अंदाजानं 6000 कोटी हे जर आपण पाहिलं तर हे 3% 1 लाख म्हणजे 6% होतात. 1 लाख कोटीच्या आसपास हे करणं आणि डायमंडचं 50,000 कोटी टिकवण्यासाठी शासन हे त्यांना 12,000 कोटी त्या ठिकाणी दरवर्षी अनुदान म्हणून देत आहे. हे अर्धच आहे आणि म्हणून त्याला असताना त्या ठिकाणी करावं अशी असणारी परिस्थिती. दुसरा ह्या कापूस टिकवण्यामधला असणारा जो व्यवहारिक भाग आहे तो व्यवहारिक भाग या ठिकाणी की पिकिंगला कापूस वेचायला माणसं मिळत नाही तशी असणारी परिस्थिती आहे. आणि आता सध्याचं असणारं जे रेट आहे त्या रेट मध्ये शेतकऱ्याला परवडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही शासनाला असणारा प्रपोज असं करतोय की नाहीतरी EGS महाराष्ट्रातलं नरेगा महात्मा गांधी योजना ती वेगळी पण महाराष्ट्रातली असणारी EGS जी आहे त्याचाही आज फंड कलेक्ट केला जातोय. त्याचाही टॅक्स हा नोकरीमध्ये जो आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट जो आहे वकील डॉक्टर म्हणून आहे तो सगळेजण भरतात आहे. तो वर्षाला 32,000 कोटीच्या आसपास आहे अशी परिस्थिती आहे. आम्ही शासनाला असं सुचवतोय त्यासाठी याच्यामध्ये किंवा उद्या शासनाने इम्प्लिमेंट केलं नाही आणि कदाचित आमचं असणारं सरकार आलं तर आम्ही ते इम्प्लिमेंट केल्याशिवाय राहणार नाही. जो कापूस वेचणारा आहे त्याचं रेकॉर्ड केल्या जाईल बीडीओकडे आणि EGSच्या फंडामार्फत शेतकरी त्याला पिकिंगचा रेट काय देतो हा वेगळा आहे पण शासन त्याला ज्याला आपल्याला म्हणता येईल की 1 किलो पाठीमागे 1 किलो असेल क्विंटल असेल त्यांनी जो वेचलेला असेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला आम्ही असताना 5 रुपये शासनाकडून EGS मधनं सप्लिमेंटरी मजुरी म्हणून त्या ठिकाणी असताना देण्याचं आम्ही असताना प्रस्ताव त्या ठिकाणी करतो. कापूस हा दिवसेंदिवस आम्ही जे बघतो तो कमी कमी होत चाललेला आहे आणि भारतातलं 30% फॉरेन एक्सचेंज अर्निंग जे आहे हे कापसामधनं टेक्सटाईल मधनं आहे. ते राहिलं तर आपली फॉरेन एक्सचेंज वरती वर्ल्ड बँक वरची डिपेंडेबिलिटी त्या ठिकाणी कमी होत आहे. आणि दुसरं जसं म्हणालो की टेक्सटाईल इंडस्ट्री ही असणारी इंटरनॅशनली $6 ट्रिलियन ची असणारी ही इंडस्ट्री आहे. व्यवस्थित जर प्लॅनिंग इथे झालं तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण असणारा ऍटलिस्ट 30% ती भारतामध्ये यायला तयार आहे. आणण्याचा काहीही प्रयत्न करण्याची गरज नाही. जे काही चायनाचं इंटरनॅशनल क्लाउड झालेलं आहे आज आपल्याला दिसतंय की जे डॉलरला सुद्धा चॅलेंज करायला निघालेले आहेत. त्यातून ते असणारा युरोपियन करन्सीला सुद्धा चॅलेंज करायला त्या ठिकाणी निघाले आहेत. त्यातून एक थ्रेट त्या सगळ्यांना असणारं वाटतंय आणि म्हणून स्वतःचा असणारा बाईंग सेंटर टेक्सटाईल मधलं जे आहे कॉटन मधलं जे आहे ते चेंज करायला त्या ठिकाणी पाहतात आहेत. इंडिया त्याचा असणारं डेस्टिनेशन आहे आणि कॉटन सस्टेनेबिलिटी आपण असणारं त्या ठिकाणी वाढवली
आणि सस्टेन करण्यासाठी आपण प्रयत्न असं करतोय तर हे मार्केट शिफ्ट होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. आम्ही शास्त्राला असताना हा मसुदा पाठवणार आहोत मी जसं म्हणालो, आणि नाही झालं तर उद्याच्या असणाऱ्या जी आघाडी आहे त्या आघाडीमधला असणाऱ्या सत्तेमध्ये आलो तर हा आम्ही लागू केल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो. माझा निवेदन संपले.